दसरा झाला. आता कुंभ राशीचे राशी भविष्य काय म्हणतं? कुंभ राशीच्या दूरदृष्टी असलेल्या आणि विचारशील लोकांनो, दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यात एक आश्चर्यकारक टप्पा सुरू होणार आहे. तुमचे नशीब जणू नव्या पानावर लिहिलं जातंय. होय, हा काळ आहे मोठ्या बदलाचा, नव्या वाटचालीचा आणि दैवीय योजना पूर्ण होण्याचा. सगळं काही योग्य चाललंय असं वाटत असतानाच ग्रहांची स्थिती अचानक बदलणार आहे आणि तुम्हाला घेऊन येत आहे एक अशा मार्गावर जिथे जुने विचार, जुने संबंध आणि जुनी मर्यादा मागे राहणार आहे. पण हा बदल फक्त बाहेरचा नाही, तो तुमच्या आतल्या परिवर्तनाचा आरंभ असणार आहे. दसऱ्यानंतर शनी, गुरु आणि राहू या तिन्ही ग्रहांचा कुंभ राशीवर प्रचंड प्रभाव दिसून येणार आहे. तुमचा स्वामी ग्रह शनिदेव आता कर्माचं संतुलन करत आहे. ज्यांनी संयम ठेवला, मेहनत घेतली, त्यांना आता योग्य मान्यता, योग्य दिशा मिळणार आहे. गुरु तुम्हाला नवे मार्ग दाखवेल, विशेषतः शिक्षण, अध्यात्म आणि प्रवासाशी संबंधित संधींमध्ये. राहू मात्र काही भ्रम निर्माण करू शकतो, म्हणून निर्णय घेताना अंतर्ज्ञान आणि अनुभवावर विश्वास ठेवा. हा काळ आहे स्वतःला ओळखण्याचा आणि आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचं करिअर आता नव्या उंचीवर जाणार आहे. ज्यांनी गेल्या काही महिन्यात मेहनत घेतली त्यांना प्रमोशन, लीडरशिप आणि मान्यता मिळणार आहे. काहींसाठी हा काळ नोकरीत बदल आणेल, नवीन ठिकाण, नवीन जबाबदारी आणि नवीन शिकवण देऊन जाईल. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ आहे इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याचा. ज्यांचं काम समाज, मानवता किंवा नवीन कल्पनांशी जोडलेलं आहे त्यांना या काळात आता अप्रतिम प्रगती मिळेल. पण लक्षात ठेवा, धैर्य ठेवा, कारण यश अचानक नाही तर हळूहळू पुढे येईल. भावनिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला खूप काही शिकवेल. जुनी नाती ज्यात विश्वास आणि प्रामाणिकता नव्हती ती आता नैसर्गिकरित्या तुटून जातील. तुमचं मन शांतता शोधतंय आणि म्हणूनच तुम्ही आता गुणवत्तापूर्ण नाते संबंध निवडाल. विवाहित व्यक्तींनी संवादात संयम ठेवावा, कारण थोडासा राग मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. ज्यांचं प्रेम नव्याने सुरू होतंय त्यांच्यासाठी हा काळ आकर्षण, रोमॅन्टिक नातं बांधवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पैशाचा प्रवाह वाढणार आहे, पण काही अचानक खर्च येतील. शेअर्स, जमीन किंवा डिजिटल इन्व्हेस्टमेंट करताना सावध राहा. काही जुने थकलेले पैसे परत येतील किंवा नवीन उत्पन्न स्रोत मिळेल. हा काळ आहे फ्युचर प्लॅनिंगचा. संपत्ती वाढवण्यापेक्षा टिकवण्यावर लक्ष केंद्रित करा. कमाईसोबत बचत हीच गुरुकिल्ली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मिश्र परिणाम दाखवतो. शारीरिक शक्ती चांगली राहील, पण ताण, चिंता आणि झोपेची समस्या वाढू शकते. रोज तुम्ही ध्यान, जप आणि नेचर कनेक्ट, सकाळी चालणे, हिरवाईत वेळ घालवणे हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, हा काळ आहे आत्मशांती मिळवण्याचा, म्हणून बाह्य गोष्टींपेक्षा मनातील शांती शोधा. कुंभ राशीचा हा काळ आध्यात्मिक जागृतीचा शिखरबिंदू ठरणार आहे. तुमचं मन आता भौतिक गोष्टींपेक्षा मी कोण आहे हा प्रश्न विचारायला लागेल. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती किंवा एखादा प्रसंग येईल जो तुम्हाला आत्म्याचा मार्ग दाखवेल. दान, सेवा आणि प्रामाणिक कर्म हेच तुमचं खरं पूजन आहे. दसऱ्यानंतरचे हे पर्व नव्या युगाचं प्रारंभबिंदू असणार आहे. तुमचं भाग्य बदलते आणि विचार बदलतोय आणि तुमचं जग पाहण्याचे दृष्टिकोन सुद्धा बदलणार आहे. हे होतं कुंभ राशीचं दसऱ्यानंतरचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.